मानसिक संपन्नता नाही दिली तर काय होईल? तर ही सगळी शक्ती तमोगुणामध्ये जाईल आणि विध्वंसक होईल. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं की मनोबल वाढवायचं असेल तर उपासना केली पाहिजे. उपासकाची सूसना, उपासना उपासना. सामर्थ्याचा दुसरा भाग. एक शारीरिक बल निर्माण केलं पाहिजे आणि मानसिक बल निर्माण केलं पाहिजे. या दोन्हीसाठीही एक व्यायाम केला पाहिजे, दुसरी उपासना केली पाहिजे. इतकं स्पष्टपणाने दुसऱ्या कुठल्याही संतांनी सांगितलं नाही. दुसऱ्या संतांनी हे नाही सांगितलं की तुमचं शरीर कसंही झालं तरी चालेल. बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब संतनी गावा. या मनुष्य देहाचं सगळ्यांनीच कौतुक केलंय एका अर्थाने. पण समर्थांनी ज्या ठामपणाने सांगितलं की तू रोगी बराडी दिसून चालणार नाहीस, तू किडकिडा वाळका सुकडा दिसून चालणार नाहीस, तुला उभंच राहावं लागेल. पण तू असा जेव्हा उभा राहशील तेव्हा तुझ्या मनामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे की नाही. हे भगवंताचं अधिष्ठान म्हणजेच मनामध्ये उपासनेने निर्माण झालेलं आध्यात्मिक बळ. आणि समर्थांच्या आध्यात्मिक बळामध्ये भंपकपणाला अंशमात्र जागा नाही. जनस्वभाव गोसावी नावाचं त्यांचं प्रकरण आहे. म्हणून मी काल म्हणालो तसं दासबोध परमश्रेष्ठ ग्रंथ आहे. समर्थांची ती वाङ्मय मूर्ती आहे. परंतु दासबोध हा अभ्यासत असताना समर्थांचं सकल वाङ्मय अभ्यासलं पाहिजे. आणि त्याच्यामधली काही प्रकरणं तर अशी आहेत की जी वाचलीच पाहिजेत. काल मी आत्मारामाचा उल्लेख केला, आत्ता जनस्वभाव गोसावी असं उल्लेख केला. जनस्वभाव गोसावी या एकूण सगळ्या प्रकरणामध्ये समर्थांची विवेकनिष्ठा लक्षात येते. समर्थ म्हणतायत की हे काय करायला लागलेत लोक, आपल्या महाराजांचं कौतुक, आपल्या सद्गुरूंचं स्तोम, आणि हे स्तोम वाढवण्याच्या नादामध्ये हे लोक काय काय बोलतायत त्यांना कळतच नाही. कोणी म्हणतं की आमचे सद्गुरू पाण्यावरून चालतात, कोणी म्हणतं की आमचे सद्गुरू हवेत अधांतरी राहतात, कोणी म्हणतात की आमच्या सद्गुरूंच्याकडे इतकी ताकद आहे की ते नपुसंकाकडून वनितेचा उपभोग घेऊ शकतात, कोणी असं म्हणतात की वांझेला केवळ कृपेने पुत्रप्राप्ती करून देऊ शकतात. आणि टर उडवली आहे समर्थांनी या आणि या पद्धतीचा प्रचार करणाऱ्या तथाकथित धार्मिकांची. आणि समर्थ असं म्हणतात की हे धर्मलंड काय करणार आहेत. खरा धर्म काय आहे तर खरा धर्म आहे मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक सुसंघटित जीवन जगणं. आणि हे जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मर्यादांचं म्हणजे सावधपणाचं भान कधीही न विसरणं. यात सावधपणा काय आहे की माझं शरीर सबल आहे तर मी सावध राहिलं पाहिजे, ते सुष्टांच्या मागेच असलं पाहिजे, दुष्टांच्या मागे असता कामा नये. माझं मन सबल आहे तर मी लोकांना सन्मार्गावरच नेलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांचा पराकोटीचा मानसशास्त्रीय, आजही मानसशास्त्रीय कसोट्यांवर टिकणारा जो विचार आहे तो मनाच्या श्लोकामध्ये आहे. पण आम्ही मनाचे श्लोक सुद्धा कसे वाचतो. जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाय. मी एका चांगल्या शिक्षकाकडून, यांना मराठी समजत नसल्यामुळे त्यांचे किती हाल होत आहेत, पण त्यांना हे कळत नाही की आपलं हसणं हे हिंदीत असलं काय मराठीत असलं काय, वक्त्याला ऐकू जातच. हा आमचा समाज आहे. मी रमजानच्या महिन्यात मुस्लिम क्षेत्रामध्ये प्रवचन करतो, तर गल्ली मोहल्ले असे काम करणाऱ्या साध्या साध्या लोकांचे असतात. 40 मिनिटं जर काही मी पैगंबर साहेबांच्या जीवनाबद्दल बोलत असेल किंवा एखादा आयत घेऊन त्याच्यावर बोलत असेल तर एखाद्या घरामध्ये नळसुद्धा चालू झाल्याचा आवाज येत नाही. मुसलमानांचा नुसता द्वेष करून आम्हाला आमचं हिंदुत्वाची पताका फैरवता नाही येणार. कारण ज्या दंभाच्या विरुद्ध समर्थाने आणि तुकोबारायांनी जंग छेडलं त्या दांभिकतेमध्ये हिंदू समाज आकंठ बुडालेला आहे. इकडे हे चाललंय ना, तर याच्या बाहेर मोबाईलवर मोठ्याने बोलणारा माणूस असा विचार करतच नाही की आपल्या मोबाईलने इतक्या जोराने बोलण्याचा त्रास आतल्या लोकांना होतच. मी मंदिराच्या प्रांगणात प्रवचन करतो तेव्हा बाहेर चाललेल्या रामकथेशी किंवा भगवत कथेशी आपला काही संबंध नाही असं वाटून तो सो कॉल्ड रिलिजियस हिंदू येतो, घाण घाण घंटा वाजवतो आणि पाया पडून निघून जातो. तू कोण असा नगरशेठ लागून गेला रे की देवाकडे आल्यावर इतक्या घंटा वाजवून तू आल्याची खबर द्यावी. हिंदू समाज हा हिपोक्रेटिक आहे.
अतिशय सेल्फ सेंटर्ड आहे आणि म्हणून तो पराभूत आहे. आणि समर्थांनी असं सांगितलं होतं की अरे सगळीकडे बघ तू काय चाललंय ते, आणि सगळीकडे बघायचं असेल तर तुला मानसिक बौद्धिक पातळीवरती सुद्धा खूप सावध राहावं लागेल, सर्व विषयी सावधपण. आणि मग हे मानसिक सावधपण तुला कशाने येईल? उपासनेने येईल. शारीरिक सावधानता आणि सक्षमता कशाने येईल? व्यायामाने येईल. आणि तुला बौद्धिक शहाणपण मिळवायचं आहे, ते कशासाठी मिळवायचं आहे? तर यातूनही तुला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. तू खूप सारी माहिती मिळवली आणि तुझ्यासमोर ठेवून तू मोठा पंडित झाला तर मला ते चालणार नाही. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन, हाच माझ्या शहाणपणाचा मुख्य हेतू असला पाहिजे. पण हे शहाणपण करत असतानाही माझा मनातला भाव काय पाहिजे? तर मी इतरांच्या पेक्षा शहाणा आहे अशातला भाग नाही आहे. तर मनास मन मिळवावी हे कोणीच सांगितलं नाही, दुसऱ्या समर्थांनी सांगितलं. आणि दुर्दैवाची गोष्ट की समर्थांनंतर कोणी इतक्या स्पष्टपणे नाही सांगितलं. कारण का हे सांगायचं तर आपलं दुकान बंद होण्याची धोका पत्करावा लागतो. हे सांगायचं असेल ना, ही माझी फार मोठी खंत आहे. हे खरं सांगायचं असेल ना तर फार मोठा धोका पत्करावा लागतो. आम्हाला तर आमचे अनुयायी भक्त आणि श्रोते जेवढे दुर्बळ असतील तेवढे चांगलं होतं. कारण का त्यांची सगळी ओझी मग ते या खुंटीवरती टाकायला तयार असतात. आणि समर्थ असं म्हणतात की तुझं ओझं तू व्हा, तुझी जबाबदारी तू घे आणि तुझी जबाबदारी पेलण्या इतका समर्थ तू हो. म्हणून समर्थाची या सेवका वक्र पाय, असा सर्व भूमंडळी कोण आहे? पण हे करायचं असेल तर प्रज्ञा विकसित झाली पाहिजे. मग विचार करू आपण त्या मनाच्या श्लोकाचा ज्याचा मी उल्लेख केला की जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तोची शोधून पाय. मी ऐकलं अनेक ठिकाणी. तर याचा अर्थ काय सांगितला की जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे? विचार करू शकणारे हे मना, तू त्याचा विचार कर. हे सांगायला समर्थ कशाला पाहिजे? समर्थांची विशेषता आहे की समर्थ प्रश्न उपस्थित करतात आणि उत्तर देतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे? क्वेश्चन मार्क. विचारी कॉमा मना तुझी शोधून पाय. समर्थ असं म्हणतात जगामध्ये सर्वात सुखी कोण आहे? त्याचं उत्तर आहे विचारी. जो विचारी आहे तो सुखी आहे. तुला सुखी व्हायचं असेल ना तर विचारी व्हावं लागेल. आणि मी विचारी आहे म्हणतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नको. मना तुची शोधून पाहे, म्हणजे तुला कळेल की विचारी माणूसच सुखी आहे, अविचारी माणूस कधीही सुखी असू शकत नाही. अहिल्या शिळा राघवाच्या पदाला लागल्याने उद्धरली. राघव पदी जी लागली तिचा उद्धार झालाय ना. याचा अर्थ राघवाचं पद कोणतं? पाय. आणि आपल्याला वाटतं की श्रीरामचंद्रांच्या सारखा अतिशय प्रिस्टाईनली प्युअर कॅरेक्टर असलेला पर्सनॅलिटी एका स्त्रीला शीला रूपात का होईना पाय लावेल जाणीवपूर्वक. म्हणजे आम्ही काय करतो? आम्ही आमच्या मनातली एखादी भावना खुलवण्यासाठी कवी कल्पनांचा किती किती दुरुपयोग करून घेतो. राघवाच्या पदी लागणं याचा अर्थच राघव चरित्राचं स्मरण केल्याबरोबर शीलावत झालेल्या अहिल्याचा उद्धार झाला. अहिल्या खरंच दगड होऊन पडते का? असं घडतं की मनुष्याचा देह दगड झाला? मग दगडासारखा काय बसून राहिलायस या वाक्याचा अर्थ काय होतो? अगदी दगड आहेस या वाक्याचा अर्थ काय होतो? माझं जगणं दगडासारखं झालंय. वक्त की बहती हुई धारा में एक थमा हुआ पत्थर बन गया हूं मैं. म्हणजे काय? पण आम्ही कवितांचा न्याय वास्तवामध्ये कशा पद्धतीनं सांगायला पाहिजे? राघवाच्या पदाला अहिल्या लागते याचा अर्थ राघव नावाचं पद जेव्हा अहिल्याच्या मनामध्ये येतं, पद कवितेतलं पद, चरित्रातलं पद, काव्यातलं पद, तेव्हा उद्धार होतो. मन जेव्हा दगडाचं होतं तेव्हा ते अहिल्या होतं. आणि त्याचा जेव्हा उद्धार होतो कधी? तर राम तिथे प्रकट झाल्यावर. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं बुद्धीने विचार कर तर सुखी होशील, मनाने उपासना करून खरा राम शोधून घे म्हणजे आत्माराम तुला कळेल, मग समर्थ होशील. आणि शरीराने सबल राहा. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सावधपण विसरू नको. समर्थांचं सामर्थ्य या मुद्द्यामध्ये जसं आहे तसंच संघटन या मुद्द्यामध्ये आहे.
माझ्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येकाला मी जोडलं पाहिजे, एकत्र बांधून ठेवलं पाहिजे. आणि असं एकत्र का बांधायचं आहे, तर ज्यातून मला स्वतःला काही नको आहे. या सगळ्या सामाजिक संघटनेतून मला हवे असलेल्या एका पुरुषार्थाची जागृती घडवायची आहे. म्हणून माझं जे काही उपासना अंग असेल, सामाजिक, व्यक्तिगत, मानसिक पातळीवरचं व बौद्धिक पातळीवरचं, त्याचा अंतिम हेतू काय आहे? विवेके क्रिया आपुली पालटावे. विचारपूर्वक माझ्या क्रियेमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. आणि हे परिवर्तन घडायचं आहे याचा अर्थ काय आहे, तर मी ज्या आध्यात्मिक आनंदासाठी आत्तापर्यंत खोळ्यासारखा स्खलनशील होत होतो, त्याच्याऐवजी आता मला ऊर्ध्वगामी व्हावं लागेल. समर्थांची शिकवणूक आहे. समर्थ असं सांगतायत की तू कुणीकडे निघाला? हे नवस, सायास, वेताळ, प्रेत, भूत, खेत, गंडे, दोरे, ताईत, अंगात येणं, संचार होणं, या सगळ्या गोष्टीमध्ये कसला अध्यात्म आहे? हा तर तमोगुण आहे धर्मातला. आणि शुद्ध उपासना काय आहे, तर प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मग आता प्रभाते मनी म्हणजे कधी? कारण का प्रभात कधी आहे आपल्याला माहितीच नाही. शेवटची सिरियल संपते 11:15 वाजता. प्रभात कशी कळेल? बरं, कळाली तर खाकत खोकत उठतो. कारण का सकाळी थोडी थंडी सुटते, खोकला येतो, जाग येते. म्हणजे काय प्रभात? प्रभात या शब्दाचा अर्थ सकाळ असा घेतला की शिक्षकाचं काम सोपं होतं. गाळलेले शब्द बरं, 1 मार्कासाठी समर्थ निपटून टाकले. प्रभात याचा अर्थ आहे प्रारंभ. बघा, आम्ही काय करतोय, घिसेपिटे अर्थ लावून संत साहित्य वाचतो. संत साहित्य सोहळ्यात वाचायचं ह्याचा अर्थ काय माहिती आहे? मन वर्तमानामध्ये प्रदूषित झालेल्या संकल्पांनी जे ओळं झालंय, त्या सगळ्या संकल्पना बाजूला काढून शुद्ध मनाने संत साहित्य वाचलं की सोहळ्यात वाचलं. महिना महिना न धुतलेल्या धाबळ्या नेसून सोहळ्या पाळण्या, काय उपयोग आहे त्या सोहळ्याचा? प्रभात याचा अर्थ प्रारंभ. प्रमाण, पुरावा काय? 40 वर्ष बिचारा मर मर मेहनत करत होता, कुठेही यश नाही आलं. आयुष्यात सगळीकडे अपमान, पराभव, दुःख. 40व्या वर्षी त्याच्या जीवनामध्ये भाग्य प्रकटलं. त्याच्या जीवनामध्ये सुखाचा सूर्य उगवला. एवढं सगळं केल्यानंतर आत्ता कुठे फटफटलं? मराठी भाषा बघा. प्रभात याचा अर्थ आहे शुभंकर प्रारंभ. प्रकर्षेनं भासम म्हणजे प्रभा, तेजानी प्रकट होत असलेली, प्रकर्षाने जी तेजस्विता प्रकट होते आहे, जे परिवर्तन दिसत आहे, ते प्रभात. मग आता प्रभाते मनी रामचिंतित जावा याचा अर्थ काय? कोणत्याही कार्याचा आरंभ करताना रामाचं चिंतन करावं. पुढे वैखरी राम आधी वदावा. मग आपल्या कामाविषयी जे काही बोलायचं आहे ते नंतर बोलावं. पहिल्यांदा राम बोलावा. राम बोलावा म्हणजे काय करावं? रामाची इच्छा आहे हे काम व्हावं म्हणून मी काम करतो आहे, अशी वृत्ती ठेवावी. आणि अशी वृत्ती ठेवून तुझं प्रत्येक काम रामाचं काम आहे अशा भावनेने जर तू करशील तर ते सदाचाराचं होईल. असा सदाचार तू कधी सोडू नकोस. आम्हाला असं वाटलं, सकाळी एकदा उठलं, रामभाऊंना एकदा मिस कॉल दिला, आम्ही दिवसभर पाप करायला मोकळे झालो. नो, प्रत्येक पाऊल टाकताना प्रभात आहे की नाही. तथागत भगवान बुद्धांनी असं म्हटलंय, फार सुंदर म्हटलं, की मी जेव्हा पाऊल उचलून टाकतो तेव्हा नवी प्रभात माझ्या जीवनामध्ये होते. तथागतांचं वाक्य. इतका प्रज्ञावान पुरुष जेव्हा प्रभात या शब्दाचा अर्थ असा लावतो तेव्हा आपल्याला काय अधिकार आहे? गजर लागल्यानंतर होते ती प्रभात, अलार्म झाल्यावर होते ती प्रभात, आणि प्रत्येकाची प्रभात वेगवेगळ्या वेळी होते. समर्थ असं म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतित जावं. पण असं रामाचं चिंतन का करायचं आहे? तर त्याच्याशी सम्यक माझं प्रत्येक काम होणं हा सदाचार आहे.
तीर्थंकर भगवान महावीरांनी असं म्हटलं की आपल्या सदाचाराला पाहून घेणं याच्या इतकी मोठी साधना नाही. माझ्यातला सदाचार मला पाहायचा आहे, म्हणजे मी मला पाहायचं आहे. समर्थ तेच बोलतात, पाहे आपणासी आपण या नाव ज्ञान. महावीर भगवान तीर्थंकर हेच बोलतात की अरे तू तुला जाणून घे ना. तुला जाणलंस ना की तुला ज्ञान होईल आणि त्या ज्ञानानेच तुझ्या हातून सदाचार घडेल. महावीर बोलतायत, जे एगम जाणई से संवम जाणई. ज्यांनी स्वतःला जाणून घेतलं त्यांनी सगळ्याला जाणून घेतलं. आणि जो अशा आत्मज्ञानाने उभा राहतो त्याच्या जीवनामध्ये जे काही येतं ते सामर्थ्यच असतं. महावीरांमध्ये जे सामर्थ्य होतं, तथागत भगवान बुद्धांमध्ये जे सामर्थ्य होतं, गुरु नानक देवांमध्ये जे सामर्थ्य होतं, समर्थ रामदासांमध्ये जे सामर्थ्य होतं, ते होतं कशाचं? ते होतं सावधपणाने आपल्या जीवनामध्ये या सदाचाराला, शहाणपणाला आणि सामाजिक परिवर्तनाला सर्वतोपरी स्थान त्यांनी दिलं होतं आणि जीवन आपलं जगायला त्यांनी सुरुवात केली होती. समर्थांच्या सामर्थ्यामधल्या या 2, 4, 5 मुद्द्यांचा विचार करायला लागलो आपण. 1 सावधपण, 2 निरंतर उपासना मानसिक बल वाढण्यासाठी, प्रज्ञा विकसनासाठी अनेक गोष्टींचा संचय करणं आणि त्याचं ॲप्लिकेशन समाजासाठी करणं. यातून समर्थांनी एक महंतांची संघटना उभी केली. आणि समर्थांचं साहस असं की या सगळ्या सामर्थ्याचा एक सुंदर परिणाम छत्रपतींच्या जीवनामध्ये दिसल्याबरोबर आनंद वनभुवनासारखं एक सुंदर काव्य निर्माण केलं. खरं तर ते महाराष्ट्राचं, मराठी मनाचं एक सुंदर स्वप्न आहे. पसायदान आणि आनंद वनभुवन हा आमचा राष्ट्रीय जीवनाचा आराखडा आहे. आम्हाला काय घडवायचं आहे आणि कसं घडवायचं आहे, इतकं सुंदर आहे ते दोन्ही. आनंद वनभुवन पाठ करावं, असं वाचावं मुळातून. आणि मग लक्षात यायला लागतं की मेल्यानंतरच्या स्वर्गाची कामना कोणाला आहे? आम्हा हिंदू लोकांना नाही आहे. आम्ही तर जिवंतपणे स्वर्ग निर्माण करू इच्छितो. मेल्यानंतर काय होणार आहे माहिती नाही आहे. हिजर के दिन खुदा तरसगारों से पूछेगा कि अरे गुनाह क्यों नहीं किया, क्या मैं रहीम न था. पाप पुण्याचा दिवस, तो कयामतीचा दिवस कधी उजेड. आम्हाला कयामतीच्या दिवसाची वाटच नाही पाहिजे. आम्ही उद्या सकाळी आमच्या जगण्याचं स्वर्ग करू इच्छितो. आणि तो करायचा असेल तर एक समयावच्छेदी करून आमच्या सगळ्या शक्तींना सकारात्मक रीतीनं पुढे नेलं पाहिजे. असं नेणारा शिवराय दिसल्याबरोबर एका संतांनी आपल्या अंगावरची सगळी भगवी वस्त्र बाजूला केली आणि जणू काही राजवस्त्र अंगावर पांघरून तो उद्घोष करायला लागला की अरे आनंद वनभुवन निर्माण झालं. बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार झाला. केवढा आनंद, केवढा आनंद. यापूर्वी कोणत्याही संतांनी राजकीय परिवर्तनाचा एवढा आनंद मानवला नव्हता. पण मानला. आणि नुसता मानला नाही तर त्याच्या पुढे जाऊन जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना शिवरायांच्या कर्तृत्वाची आठवण करून देण्याचा प्रसंग आला तेव्हा समर्थांनी आपलं हे सगळं सामर्थ्य ज्या एका सुंदर पत्रामध्ये प्रकट केलेलं आहे ते पत्र सुद्धा आपल्या घरामध्ये लावलं पाहिजे. संभाजी महाराजांना त्यांनी कळवळून लिहिलेलं आहे की वडिलांनी जे मिळवलंय ते आपल्याला बेसावधपणाने घालवता येणार नाही. आपल्याला संघटन करायचं आहे तर सदा सर्वदा नीच शोषित जावे हे विसरता कामा नये. अनंत लोकांचे अपराध आपण पोटात घातले पाहिजे आणि सगळ्यांना क्षमा करत पुढे चांगल्या कामामध्ये जोडून पुढे घेऊन गेलं पाहिजे. हे सगळं समर्थांच्या शिकवणुकीचं सार छत्रपती संभाजी राजांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की हे सगळं करायचं असेल तर काय आहे, जीवन तृणवत मानावे आणि शिवरायांचं चरित्र आठवावं. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी करणे कैसे असे. काय सामर्थ्य होतं त्यांचं. तर त्यांना माहिती होतं की जीवनामध्ये हे नसेल ना तर तुमच्या संपूर्ण तत्वज्ञानाला कोणी हिंग लावून सुद्धा विचारणार नाही. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. आणि एकदम माझ्या मनामध्ये यायला लागतं, अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय स्थितप्रज्ञस्य का भाषा किमासीत व्रजेत किम.
आणि मग भगवान कृष्णाने उत्तर दिल्याप्रमाणे समर्थांनी उत्तरं दिलेले आहे की शिवरायांनी हे केलं, शिवरायांनी अनेक लोकांना एकत्र केलं, शिवरायांनी आपलं पण इतकं दिलं लोकांना की त्यांच्यासाठी प्राण अर्पण करायला लोक तयार झाले. अशा शिवरायांचं स्मरण करत स्वतःचं जीवन तृणवत मानावं असं म्हणणारा वैराग्यशाली पुरुष एका तेजस्वी सामर्थ्याने ओतप्रोत होता. कोणीही यापूर्वी या देशाच्या इतिहासामध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजसत्तेचं ईश्वराच्या बरोबरीनं स्तवन केलेलं सापडणं आपल्याला शक्य नाही. शिवाय रामदास, समर्थ रामदासांनी कसलाही संकोच, कसलाही आडपडदा न ठेवता छत्रपतींच्या गुणांचं वर्णन केलं. कारण का, समर्थांना माहिती होतं की देवसुद्धा शक्तिशाली, सावध, संघटित आणि संपन्न लोकांच्या पाठीशीच उभा राहतो. तात्याराव सावरकरांच्या मुखातून पुढे जो प्रकट झाला भाव तो समर्थांचाच होता. सावरकर म्हणतात की तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचे ग्रंथ काही कमी नव्हते, पण ती सगळी ग्रंथालये जाळली गेली. ते तत्वज्ञान दुबळं होतं म्हणून नाही, त्या तत्वज्ञानाचं रक्षण करणारे क्षत्रियांची मनगट दुर्बळ झाली होती म्हणून. नुसती तत्वज्ञानांचा काही उपयोग नाही आहे, त्या ब्रह्मतेजाबरोबर क्षात्रतेज निर्माण केलं पाहिजे. हे न संकोचता सांगणारा पहिला संत आहे. म्हणून समर्थांचं ते सामर्थ्य आहे. समर्थ सांगतात की शक्तिशाली व्हा, समर्थ सांगतात की बुद्धिवान व्हा, समर्थ सांगतात की विज्ञाननिष्ठ व्हा, समर्थ सांगतात की सज्जन शक्तीने संघटित व्हायला पाहिजे. समर्थ सांगतायत की आपल्या सर्व क्षमतांचं समर्पण राष्ट्रनिर्मितीसाठी आपण केलं पाहिजे. कारण का समर्थांना हे माहिती होतं की दुबळ्यांना कोणीही विचारत नसतं. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिम दध्यात देवो दुर्बल घातका. कधी घोड्याचा बळी दिलेला आपण ऐकलंय? अश्वम नैव. कधी हत्तीचा बळी दिलेला आपण ऐकलंय? गजम नैव. वाघाचा तर बळी देण्याची कल्पनाच करता येत नाही. व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिम दध्या. बोकडाच्या पोराला मात्र बळी दिलं जातं. का? देवो दुर्बल घातका. देवसुद्धा दुबळ्यांचा घात करतो. आणि म्हणून आपण सबल असलं पाहिजे, सर्वतोपरी सक्षम असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघटित असलं पाहिजे. असा पहिला उद्घोष करून या राष्ट्राला सामर्थ्य देणारा हा महान राष्ट्रसंत 400 वर्षापूर्वी होऊन गेला. 400 वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या पिढीला समर्थांचं हे सगळं तत्त्वज्ञान सांगण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तरुणांच्यासाठी आपण उद्याच्याला विशेषत्वाने हा विषय घेतो आहोत की समर्थांच्या साऱ्या शिकवणुकीमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लीडरशिप क्वालिटी, कम्युनिकेशन स्किल या सगळ्या गोष्टींचा किती साकल्याने आणि साक्षेपाने विचार केला आहे. दासबोध ज्या सीमित अर्थाने आपण धर्मग्रंथ म्हणतो तसा तो धर्मग्रंथ नाहीच आहे. दासबोध हा केवळ पारायणाचा आणि पूजनाचा ग्रंथ नाही. दासबोधाची ती प्रतिष्ठा आहेच, पण त्या पलीकडची प्रतिष्ठा आहे. दासबोध कॉलेजमधल्या एखाद्या आवडणाऱ्या कादंबरीसारखा पोरांच्या हातामध्ये असणारा ग्रंथ आहे, पोरींच्या हातामध्ये असणारा ग्रंथ आहे. दासबोधाशी गप्पा माराव्यात, दासबोधाशी मैत्र करावं, दासबोधाला शीळ घालून बोलवावं, दासबोधाला डोळ्यांच्या खुणा करून हाक मारावी, दासबोधाचं अंतःकरण कुठेही उघडं करावं आणि त्याच्यामध्ये डोकवावं. आपलं एक उमलणारं व्यक्तित्व त्याच्यामध्ये दिसायला लागतं. ब्युटिफुल नॉवेल, एक सुंदर कादंबरी आहे असं म्हणून हिच्याकडे बघावं. हे सुंदर मार्गदर्शक पुस्तक आहे म्हणून ह्याच्याकडे बघावं. आणि सगळं वाचून झाल्यानंतर आपल्या मनात सहजच येतं की इतकं सगळं देणाऱ्या ग्रंथाला नमन नको करायला. आणि मग सहज त्या ग्रंथावर जेव्हा डोकं टेकवलं जातं त्यावेळेला हे डोकं ठिकाणावर आलंय असं म्हणता येतं. आपलं आजचं सगळं भावजीवन अस्वस्थ होत असताना आपल्याला आतून आधार देणारा आणि बाहेर तेजस्विता देणारा, संपूर्ण विश्वाच्या नेतृत्वाची तयारी चालली असताना उद्याच्या पिढीला एक समर्थ मित्र देण्याची जबाबदारी आपल्यावर येत असताना आपण त्यांच्या हातामध्ये व्हॅलेंटाईन डेला दासबोध ठेवू शकतो का याचा विचार वडीलधाऱ्या माणसांनी केला पाहिजे. माझ्या घरातला पोरगा आणि पोरगी जर कोणाच्या प्रेमात पडणार असेल तर ह्या बैराग्याच्या प्रेमात पडावे. हा बैरागी ज्याच्या प्रेमात पडला होता अशा समाजाचे आपण पुत्र आहोत, तर आपलं कर्तव्य आहे की ह्या बैराग्याच्या प्रेमात पडावं.
आणि म्हणून ह्या पुढच्या पिढीच्या वह्यांमध्ये, पुस्तकांमध्ये जर कुठल्या देखण्या पुरुषांची चित्र सापडायची असतील तर ती 3च चित्र असावीत असं मला वाटतं. एक छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असावं, 2 समर्थ रामदासांचं असावं आणि 3रं स्वामी विवेकानंदांचं असावं. ज्या पोरापोरीच्या वहीत हे चित्र सापडेल त्या मुलाच्या माध्यमातून 2020 साली हा देश जगाच्या गुरुपदी जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून व्यक्तिमत्वाच्या विकासाचा विचार सामर्थ्याचा विचार करणाऱ्या समर्थाने कसा सांगितला तो उद्याच्याला व्याख्यानात आपण पाहणार आहोत. या 2 प्रश्नाची उत्तरं देता देता अंमळ जरा जास्तच मी बोललो. एरवी ही 2 प्रश्न वाचून मी खाली बसणार होतो, पण आपण सहन केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. आज थंडीनेही आपल्याला खूप चांगली साथ दिलेली आहे. उद्याही ती तशी देईल असं वाटतं. थंडी असो वा नसो, आम्ही सगळे मुक्त संवादवाले तुमची वाट पाहतो आहोत. एखाद्या प्रणयिनीने आपल्या प्रियकराची पाहावी तशी. धन्यवाद. यांच्याही स्मृतीत राहावं, त्यांना स्मृतिचिन्ह द्यांना मी आमंत्रित करते. अनघा मोखरीवाले यांना प्रदान करावं. या प्रसंगी एक विशेष सूचना द्यायची आहे. महाराष्ट्र साहित्य सभेच्या शारदोत्सवानिमित्त 23 आणि 24 फेब्रुवारीला श्री राम शेवाळकर यांचे व्याख्यानमाला आहे. तरीही आवर्जून आपण तिथेही उपस्थित असावं. आपल्या सर्वांवरच आहे, तरीही श्री श्रीकांतारे यांना मी आमंत्रित करते. सुरू झालेल्या 3 दिवसीय व्याख्यानमालेत आज दुसरा दिवस. आजचे आमचे दोन्ही प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे सुश्री शोभा पैठणकर आणि दादा अमळापूरकर यांचा मी मनापूर्वक आभारी आहे. त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला इथे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मुक्त संवाद करते. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आज थंडी कमी असली तरीही तुम्ही सगळे लोक न भिता इथे आला आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण रस्ता स्वागत केलं. काल इथे जास्त श्रोते मला इथे दिसत आहेत, त्यामुळे आज असलेल्यांचे आणि बाहेर गेलेल्यांचेही मी मनापासून आभार मानतो. उद्या दासबोध आणि व्यक्तिमत्व विकास यावर प्रवचन होईल कळसाजींचं. आपण सर्वांनी आवर्जून यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.